कार्यकर्त्यांची आपण इकडे नागपुरात आढावा घेत आहे, सगळं मनपा इलेक्शन आणि पुढचं सगळं काही नियोजन त्या अनुषंगाने ही आढावा बैठक आहे का, आणि काय आपला अंदाज आहे राजकीय स्थिती संदर्भात? ते मी काही आढावा घेण्यासाठी आलेलो नाही, तर मी ऑन दी वे आहे मुंबईला. कार्यकर्त्यांना भेटावं, 4 महिने माझी असाची कार्यकर्त्यांची भेट झालेली नाही, त्याच्यामुळे मी असा भेट घेण्यासाठीच आलेलो आहे. पक्षातले असणारे जे सगळे निर्णय आहेत आता याच्यामध्ये मी अजून ॲक्टिव्हली बाहेर पडलेलो नाही, आणि अजून 2-3 महिने तरी ॲक्टिव्हली बाहेर पडणार नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या वंचितच्या अध्यक्षा ज्या आहेत रेखाताई ठाकूर आणि त्यांच्याबरोबरची असणारी जी टीम आहे तेच आढावा घेतील आणि तेच निर्णय, आणि उद्या कुणाबरोबर राजकीय समझोता करायचा न करायचा हा निर्णय त्यांचाच स्वर राहणार आहे. एका दुसऱ्या ठिकाणी प्रचाराला जायची वेळ आली या 2-3 महिन्यामध्ये तर मी त्या ठिकाणी जाईन. मेडिकली एकदा मी इक्विप झालो की मग मी बाहेर पडतो. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणी धाडी, छापे अशा पद्धतीच्या गोष्टी सुरू आणि त्याला धरून आरोप प्रत्यारोपही खूप होत आहेत एकमेकांवर. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील किंवा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तुम्ही कसं पाहता केंद्रीय एजन्सी सभापती? मी या सगळ्या एजन्सीच्या मागणी जे आहे ते आज नाही अगोदरपासून म्हणत असतो की एकदा धाड टाकली की त्याची सगळी माहिती जनतेपुढे आली पाहिजे. लोकांना डिसाईड करू द्या की या नेत्याबरोबर राहायचं की न राहायचं. ज्या एजन्सी आहेत त्यांनी धाड घातलेली आहे. माझं आता म्हणणं आहे की त्यांच्यावरती बंधन आलं पाहिजे की कायद्याने टाकलेल्या 90 दिवस असेल किंवा अजून ग्रेसफुली 190 दिवस दिलेले आहेत, त्यामध्ये त्यांनी FIR नोंदणी करून चार्जशीट दाखल केली पाहिजे आणि कोर्टापुढे ती असलेली केस चालली पाहिजे. जो कोण अधिकारी हे करणार नाही त्याच्यावरती लूटमारीचा, फसवणुकीचा गुन्हे लावून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अधिकाऱ्याला ती 100% सूट देण्यात आलेली आहे, ही पूर्णपणे चुकीची आहे. अधिकाऱ्यांनी अधिकारामध्येच राहून कामकाज करावं. कुठल्याही राजकीय पक्षाचं, नेत्याचं बावलं होऊ नये. पण इथे दुर्दैव असं आहे की ज्यांच्यावरती धाडी पडलेल्या आहेत, 2 वर्ष होऊन गेली, 3 वर्ष होऊन गेली, त्यात कुठल्याही व्यक्तीने शासनाकडे या अधिकाऱ्याच्या विरोधात कंप्लेंट केली आहे, गुन्हा दाखल करायचा आहे अशी परमिशन मागितलेली आहे, असा साधाही अर्ज केलेला नाही. त्यामुळे हे धुत्र्या तांदळासारखे आहेत की डागाळलेले आहेत, हे कळणं कठीण आहे अशी परिस्थिती आहे. म्हणजे शासनाकडून त्यांना अभय आहे आणि ज्यांची बदनामी झालं असं म्हणून त्या ठिकाणी म्हणतात आहे की आता नवाब मलिकने जे स्टेटमेंट दिलं आहे की नार्कोटिक्स विभागाला तंबाखू आणि गांजा
याच्यातला फरक कळत नाही. नवाब मलिकच्या या स्टेटमेंटला वजन यायचं असेल, नवाब मलिकने किंवा त्याचा जावई जो समीर खान जो आहे त्यांनी नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या विरोधात फौजदारी गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला पाहिजे. खरंच मी असताना मानतो की नवाब मलिक यांच्या स्टेटमेंटमध्ये तथ्य आहे असं मानायला जागा नाही. काल विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप केला होता काही मंत्र्यांनी अगदी वसुलीसाठी सॉफ्टवेअर सुद्धा तयार केले आहेत, अशा पद्धतीचा आरोप होता. पुरावा काही आणि महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून महाविकास आघाडीकडे त्यांनी लक्ष केलं होतं. तुम्हाला काय वाटतं? माझं म्हणणं असे की नुसते आरोप करण्यापेक्षा त्याचे पुरावे सादर करा. आता ॲप आहे, ते ॲप असताना जे कलेक्शन ॲपमधलं आहे तिथं कधीही सादर करता येतं. हे जे सेन्सेशनलायझेशन करण्याची जी सवय आता राजकारणामधली झालेली आहे त्याच्यामुळे लोक करमणूक म्हणून वाचतात आणि सोडून देतात, त्याच्याकडे सिरियसली बघत नाही. महाविकास म्हणजे आता त्याच्यामध्ये असणारं म्हणजे मी वेळ मोकळा असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांची असणारी यूट्यूबवरती त्यांची एक मुलाखत एक 8-10 दिवसापूर्वी म्हणजे अजित पवारांची धाड पडल्यानंतर त्यांच्याच यूट्यूबच्या ह्याच्यावरनं मला असं कळलं की अजित पवारांकडे 1150 कोटीचे अनअकाउंटेड फॉर मिळाले असं त्यांचं स्टेटमेंट होतं. मी नंतर वर्तमानपत्र त्याच्या अगोदरच्या नंतर चालत होतो की ईडीने ही बातमी कुठेतरी दिलेली आहे का. मला कुठेही ईडीने या धाडीमध्ये एवढं असं सापडले असं कुठंच म्हटलेलं नसताना ही बातमी देवेंद्र फडणवीसकडे कशी गेली. त्याच्यामुळे विचार करणारा हा जो सामान्य माणूस जो आहे त्या सामान्य माणसाला मग असणारं जे ज्याच्यावर धार पडलेली असते तो जेव्हा म्हणतो हे राजकीय हेतूने झालेलं आहे त्याला कुठेतरी असं वाटत नाही झालंय असं. ईडीने जर फिगर दिली असती तर मी समजू शकतो. आता देवेंद्र फडणवीसने स्वतःहून हा जो फिगर दिलेला आहे त्याचे कागदपत्र लोकांसमोर द्यावे. महाविकास आघाडी सरकारचे तिन्ही पक्ष एकसंघपणे या सगळ्या गोष्टींचा विरोध करताना दिसत नाही असं होतं. कधीतरी एक पक्ष बोलतो, बाकी इतर दोन्ही पक्ष चूप राहतात. आता राष्ट्रवादीवर आरोप होता ते शिवसेना आणि काँग्रेस शांत कुठेतरी ते एकसंघपणे उत्तर देत नाही. नाही. माझं म्हणणं असं आहे की हा मी राष्ट्रवादीला कशाला केलं, पक्ष म्हणून नाही, ती व्यक्ती म्हणून आहे. मी एका कुठल्या तरी मंत्र्यांवरती धाड पडली म्हणून तो पक्ष बदनाम असं नाही. ती व्यक्ती चर्चेचा विषय आहे, त्या व्यक्ती एक कल्प्रेट म्हणून आपल्याला धरता येते. त्याच्यामुळे मी पक्ष असं धरत नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण हे कल्चर जे आहे धाडीचं याच्यामध्ये BJPला उत्तर देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे की 2G स्कॅममध्ये 2014 नंतर यांचं सरकार मोदीजींचं सरकार आलं आणि त्या 2G स्कॅममध्ये जज असे नमूद करतात आहे की मी दर दिवशी वाट बघत राहिलो की या घोटाळ्यामधले कागदपत्र येतील. मला नजरेने फील होतंय की घोटाळा झालेला आहे पण शासनाने कागदपत्र आणून दिली नाही म्हणून नाईलाजाने मला सोडावं लागतं. हे जजमेंटमध्ये नमूद केलं.
जितने भी भ्रष्ट नेता हैं उन पर मुझे जल्द से जल्द मुझे मुझे कंप्लीट ही जे कोर्टाचे ऑब्झर्वेशन आहेत, हे कोर्टाचे असणारे ऑब्झर्वेशन की जो पक्ष आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत असा म्हणणारा आला आणि सत्ता मिळाली, मेजॉरिटीने सत्ता मिळाली, तोच पक्ष आता ईडीचा असेल, ईडीचा असेल, इन्कम टॅक्सचा असेल, CBIचा असेल, रॉचा असेल, याचं सगळं वापर करून अनेक धाडी घातल्या. सरकारचा धाडी घालण्याचा अधिकार आहे का, माहिती असेल तर त्यांनी इन्क्वायरी करावी, सगळं करावं, पण त्या कन्क्ल्युजनला ते घेऊ शकतात. त्या कन्क्ल्युजनला न गेल्यामुळे लोकांना असं वाटतंय की या धाडी सुद्धा पॉलिटिकल धाडी असल्या पाहिजेत. आगामी निवडणुकीसाठी आता मोर्चे बांधणी सुरू आहे. हां, रिपब्लिकन आघाड्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे. आगामी निवडणुका जे होऊन घातलेल्या आहे महानगरपालिकेच्या, त्या पार्श्वभूमीवर आता रिपब्लिकन आघाडी एक प्रयोग म्हणून सुरू आहे नागपुरात. अशी बुजगावणी बरीच येतात ना त्याच्यामध्ये, आणि इलेक्शनच्या अगोदरच ते विरघळून जातात असं मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे असं मी ते काही सिरियस घेत नाही. पण इथे महाविकास आघाडी म्हणून लढल्या जाईल कुठल्याही जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा नगरपालिका, महानगरपालिका किंवा नगरपंचायत, या आघाडी म्हणून लढल्या जातील याच्याबद्दल मला असणारं शंका आहे. त्याला त्या पक्षातले असणारे, त्या जिल्ह्यातले असतील, विभागातले असतील कार्यकर्ते जे आहेत त्यांना निवडणूकच्या माध्यमातून आपण केलेल्या कार्याचे एक सर्टिफिकेट मिळतं, ती कोणी सोडायला मागत नाही. त्याच्यामुळे इंटरनली प्रत्येक पक्षावरती आपण वेगळं लढलं पाहिजे, हा प्रेशर मोठा आहे. जितने भी नेताओं पर भ्रष्टता के आरोप लगे हैं, जिन पर कार्रवाई शुरू है, इन सभी के लिए आप क्या कहना चाहेंगे? क्योंकि ये पहले भी थे, अभी भी है, और इंक्लूडिंग सबके लिए क्या कहेंगे? देखिए, मैं 90 की बात करूं कि हम लोग उस वक्त पार्लियामेंट में था और ये भ्रष्टाचार का सिलसिला वहीं से शुरू हुआ, बदनामी का सिलसिला शुरू हुआ. सुखराम मंत्री थे कि जिन पे पहला आरोप लगा. हाउस में मांग हुई कि उनको निकाला जाए मंत्रिमंडल से. 15 दिन हाउस बंद रहा. केस चली. केस चलने के बाद जो 2 लाख रुपया सुखराम जी की यहाँ मिला था, वो पता चला कि विथ नोट एंड नंबर्स ये कोर्ट का बयान है, कांग्रेस पार्टी के ऑफिस से उनको दिया गया. एक बात मैंने उस वक्त जो जान ली और आज भी जान रहा हूं कि देश भर में पॉलिटिकल लीडरशिप अगर खत्म करनी है तो करप्शन के चार्जेस लगा दो, उसको इंक्वायरी में बिठा दो, और कुछ सालों बाद जब कोर्ट का फैसला आता है तो उसको बरी किया जाता है.
लेकिन नेतृत्व खत्म हो गया। उसी तरह छगन भुजबल का है। लेकिन हम लोग ने जिस आयोग है, इन्वेस्टिगेशन ऑफिसर है, उस इन्वेस्टिगेशन ऑफिसर से हम लोग ने कभी ये पूछा नहीं कि भी ये बरी कैसे। एक तो उसने इन्वेस्टिगेशन में कमियां कही होगी, या जैसे छगन भुजबल के केस में कोर्ट ने कहा कि बहुत जल्दबाजी हुई, तो हम अधिकारी के कार्रवाई करने से डर रहे। ये मैं मानता हूं कि किसी व्यक्ति को किसी की बदनामी करने का अधिकार नहीं है। जब तक आप इन्वेस्टिगेशन ऑफिसर हो, जब तक आप खुद ही इस बात पर मजबूती से ये नहीं कह सकते, कानूनी तौर से आप ये नहीं कह सकते कि भैया इसने गलती की है, तब तक आप उसको अरेस्ट क्यों करते हैं? अगर अरेस्ट किया है, उसकी बदनामी की है, तो आपको वो प्रूव करना होगा, और आपने अगर प्रूव नहीं किया तो आपको भुगतना होगा। और मैंने अभी ही बताया कि वो जो ब्रिटिशों का जो कानून था कि जो अधिकारी बैठा है उसको अपना अधिकार इस्तेमाल करते समय जो एक छूट गई है कि आपके खिलाफ कोई कार्रवाई नहीं होगी, और किसी को अगर कार्रवाई करनी होगी तो सरकार से परमिशन लेना होगा। एक प्रकार का तो उसको लाइसेंस ही मिल गया कि जो करना है वो कर लो, मुझ पर तो कोई कार्रवाई नहीं होगी। तो ये जो ब्रिटिश ज़माने का जो कानून है अधिकारियों को बचाने का, उसको पहला खारिज होना चाहिए, ताकि रूल ऑफ द लॉ जो है वो शुरुआत हो सके। क्योंकि अधिकारी को भी इसकी जानकारी होनी चाहिए कि मैंने अपना अधिकार अगर सही ढंग से नहीं इस्तेमाल किया तो मुझ पर भी कार्रवाई हो सकती है। थैंक यू।